आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शिवसेनेचे युवा आमदार सुहास बाबर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीतच ठसा उमटवणारे आमदार सुहास बाबर हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. युवक, शिक्षण, रोजगार, विकास आणि पर्यावरण या विषयावर त्यांनी सातत्याने भूमिका मांडत जिल्ह्यात वेगळी कार्यशैली निर्माण केली आहे. विधानसभेतही विविध प्रश्नावर त्यांनी प्रभावीपणे मांडणी केली आहे. त्यामुळे त्यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शैक्षणिक सुविधांच्या वाढीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेत. याचबरोबर खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर आणि आमदार सुहास बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे. आता शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार सुहास बाबर यांची नियुक्ती झाल्याने या उपकेंद्राला गती मिळून ते लवकर सुरू होण्यासाठी मदत होईल. आमदार सुहास बाबर यांच्यावर सोपवण्यात आलेल्या या नव्या जबाबदारीमुळे विद्यापीठाच्या विकास प्रक्रियेत तसेच विद्यार्थी हिताच्या विविध विषयांमध्ये त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निवडीनंतर बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न अधिसभेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. ही जबाबदारी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र विधानसभेचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.